साई सर, ड्रिंक्स घेतल्यानंतर स्प्रे करून तुम्हाला आता 15 मिनिटं झाली होती. आपण 15 मिनिटांनंतर भेटतोय. तर इतके वर्ष तुम्ही ड्रिंक्स घेताय वहिनी, तुम्ही पण अनुभव घेतला आणि तुम्ही पण अनुभव घेतला. स्प्रे केल्यानंतर तुम्हाला काय सिम्पटम्स जाणवले नेहमीपेक्षा? ड्रिंक्स घेतल्यानंतर चढते किंवा किक बसते किंवा बोलण्यात फरक पडतो, तर तुम्हाला काय जाणवलं 15 मिनिटांनंतर? आता मी 15 मिनिटं स्प्रे घेतल्यानंतर मला असं जाणवलं, जवळ 1.5-2 क्वार्टर घेऊन सुद्धा जी माझी बोबडी वळत होती, नीट बोलता येत नव्हतं, ते कमी आलं आणि दारू उतरण्यासारखी पण वाटते. ओके, म्हणजे फ्रेश वाटते तुम्हाला आता, बरोबर आहे. आता हा तुम्ही दारू घेतल्यानंतरचा अनुभव सांगितलात. आता तुम्ही खाणार आहात ते गुटखा खाणार आहात ना? तर ते तुमचं जे काय टेक्निक असतं मिक्सिंगचं ते करा बघूया. मिक्सिंग वहिनी हसतायत, रेग्युलर बघून माहिती आहे. जागा नाही ते दाखवतं ना? नाही तर अजून थोड्या दिवशी नाही मिक्सिंग करताना दाखवणार. आता सर गुटखा खातायत, ते च्युइंग केल्यानंतर थोड्या वेळातच तुम्हाला त्याचे टेस्ट कशी वाटते बघा. टेस्ट बर्ड्स जे आपले आहेत, लाळ ग्रंथी, बसते का काय की त्याचं काय चव जाणवत नाहीये? चव गेली? चव जाणवत म्हणजे असं काय तर ते चिंगम किंवा हे असं स्पीड सारखं लागले, म्हणजे टेस्ट नाही. पहिला खाताय तसं लागत नाही तुम्हाला? नाही, ज्यावेळी पुढे असेल थोडा कसं ती टेस्ट नाही. अच्छा, म्हणजे ज्यावेळेला आपण एकदम हे टाकतोय तेव्हा पटकन आपल्याला काय होते, लाळ ग्रंथी माझे किक बसते आपल्याला, बरोबर? तसं काय जाणवतच नाही पूर्ण. म्हणजे असं त्याला बेचव करून टाकलंय. आपण वाळू खायचं वाटतंय ना, वाळूचं बोलतोय, वाळू आपलं वाळूची कणक माती खाल्ल्यासारखं थोडक्यात. ओके, छान. अशीच पुढे फेकून द्यायची. तर हा जो काही तुम्हाला छानसा अनुभव आला तर तुम्हाला आणखीन कोणाला शेअर करायला आवडेल ना? 100%. तर आज तुम्ही आम्हाला असं वचन देताय की जे स्प्रे आमचं प्रॉडक्ट तर काम करतंय, पण शेवटी बुद्धितत्वावर तुम्ही ठरवायचंय, बरोबर आहे? तर आज आपला संसार अतिशय सुंदर आहे, तो अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडावा यासाठी व्यसनाधीन जे आहे आपण तेथून मुक्त व्हायचंय, बरोबर आहे? 100%. हा, तर तुम्ही सहकार्य करा आणि चालेल, ठीक आहे, धन्यवाद.